ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश. ओम श्री गणेशाय नमः, ओम गुरुभ्यो नमः, ओम सूर्यनारायणाय नमः. आदेशनाथ भक्तांनो, आज आपण अतिशय पवित्र, प्रभावी आणि प्रत्यक्ष फळ देणाऱ्या सूर्यनारायण उपासना व रथसप्तमी व्रताबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचं हे मार्गदर्शन खूप खास आहे, कारण हे वर्ष आहे सूर्याचं आणि या वर्षात केलेली सूर्य उपासना, सूर्यपूजा अतिशय हजारो पटीनं फळदायी ठरणारी आहे. सूर्यनारायण म्हणजे नक्की कोण आहेत? सूर्य हा प्रत्यक्ष देव आहे. इतर देवतांना आपण डोळ्यांनी पाहूच शकत नाही, पण सूर्यनारायण प्रत्यक्ष दर्शन देणारे देव आहेत. त्यामुळं आजची जी मी माहिती सांगणार आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेदामध्ये सूर्याला आत्मा मानलेला आहे. सूर्य उपासना का करतात? सूर्य उपासना केली जाते कारण आरोग्य चांगलं राहतं, डोळ्यांचे विकार, हाडांचे त्रास, रक्तदाब बरा होतो, आत्मविश्वास, तेज, मान सन्मान, कीर्ती वाढते, सरकारी कामे, कोर्ट केस, नोकरी यातील अडथळे दूर व्हावेत, पितृदोष, सूर्यदोष शांत व्हावा, संतती, विवाह, व्यवसाय स्तरे यावे. ज्यांच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे त्यांनी आवर्जून सूर्य उपासना करावी. आता रथसप्तमी म्हणजे काय? तर रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी. या दिवशी अशी मान्यता आहे, सूर्यनारायण स्वतः 7 घोड्यांच्या रथावर बसून पृथ्वीवर भ्रमण करतात. 7 घोडे म्हणजे 7 वार, 7 किरण, 7 चक्र. म्हणून हा दिवस सूर्य जयंती म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी केलेली सूर्यपूजा हजारो पटीनं फळ देते. रथसप्तमी ते 7 दिवस सूर्य उपास का करतात? रथसप्तमीपासून पुढील 7 दिवस सूर्य उपासना यासाठी केली जाते, की सूर्याची पूर्ण शक्ती या काळात सक्रिय असते. शरीरातील सप्तधातू शुद्ध होतात. मन, शरीर, नशीब यांचं संतुलन साधलं जातं. या 7 दिवसात केलेली साधना आयुष्याला नवीन दिशा देणारी असते. उपवास सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा. सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं आणि हा संकल्प करावा, मम सर्व पापक्षयद्वारा श्री सूर्यनारायण प्रित्यर्थ अमुक कार्य सिद्ध्यर्थ. रथसप्तमीपासून 7 दिवस उपवास व पूजन करत आहे. किंवा मराठीमध्ये तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि त्या दिवसाची तारीख घ्या आणि सूर्यनारायणाला पूजा करा. प्रार्थना करा, की "हे सूर्यनारायणा, मी आजपासून माझ्या ह्या-ह्या कामासाठी उपासना करत आहे. त्याच्यामध्ये तुमचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभावेत" आणि संकल्प सोडून द्या. एखादं काम मनात ठेवा. आरोग्य, विवाह, संतती, व्यवसाय, कोर्ट केस जे काही तुमच्या डोक्यात असेल, तो संकल्प करा. आता रोजची सूर्यपूजा कशी करायची? सकाळी लवकर उठायचं, म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचं. स्वच्छ अंघोळ करायची, लाल केशरी वस्त्र घालायचं, पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं. सूर्याला अर्घ्य द्यायचं, तांब्याच्या लोट्यात पाणी, लाल फूल, अक्षदा, थोडी हळद, कुंकू घ्यायचं. सूर्याकडे डायरेक्ट न पाहता सूर्याच्या प्रतिबिंबाकडे पाहायचं आणि ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः किमान 3-3 वेळा हा मंत्र नक्की म्हणायचा. नंतर घरामध्ये सूर्यनारायणाचा फोटो किंवा प्रतिमा समोर ठेवा. लाल फूल, अक्षदा, हळद-कुंकू, दीप, धूप, फळे, गोड पदार्थ. आणि जर फोटो नसेल, तर तुम्ही जिथं सूर्यपूजा करता तिथं रांगोळीनी सूर्यनारायणाचं प्रतिमा काढली तरी चालेल. तिथंही तुम्ही पूजा करू शकता. आता सूर्य उपासना करताना बीज मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्राम ह्रीम रोम सम सूर्याय नमः. 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा. ओम ह्राम ह्रीम रोम सम सूर्याय नमः. 2 नंबर गायत्री मंत्र. गायत्री मंत्र म्हणायचा आहे. नंतर 11 वेळा गायत्री मंत्र म्हणा. नंतर आदित्य हृदय स्तोत्र ज्यांना जमेल त्यांनी दररोज 1 वेळा म्हणा. आता उपवासाचे नियम. तर काय या दिवशी आपण उपवास करताना काय करायचं? तर 7 दिवस फलाहार करा. गोड पदार्थ, दूध, फळे, खजूर, गूळ याचं सेवन करा. या दिवशी काय टाळायचं? तिखट, कांदा, लसूण, मांसाहार, दारू. आता आपण या दिवसात कोणते रंग परिधान करायचे आहेत? लाल, केशरी, गुलाबी, काळा आणि निळा रंग टाळावा.
हा शनीचा रंग आहे आणि हे सूर्याचं वर्ष आहे. त्यामुळं काळा, गडद निळा रंग टाळायचा. 7व्या दिवशी विशेष रथसप्तमीचा समारोप कसा करायचा? सूर्यासमोर रांगोळी काढायची, रथाची रांगोळी काढायची. त्यावर फळं, अक्षदा, हळद-कुंकू, लाल फूल हे सगळं ठेवायचं आणि जिथं आपण रथाचा जो गोल काढणार आहे, तिथं मातीची कुंडी किंवा भांडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दूध ठेवायचं. गौऱ्याची शेणी आणून अग्नी प्रज्वलित करून त्याच्यावरती दूध ओतू घालवायचं. हे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. या दिवशी उपवास आपल्याला सोडायचा असतो. सूर्यनारायणांना पुरणपोळीचा गोड नैवेद्य करण्याची पद्धत आहे. त्याचसोबत फळे सुद्धा ठेवायची. तर आता ही सगळी सूर्य उपासना केल्यानंतर याचे फायदे काय होणार आहेत? तर आरोग्य सुधारणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे, घरात सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे, नोकरी, व्यवसाय यामध्ये स्थैर्यता येणार आहे. पितृदोष असतील तर ते शांत होणार आहेत. ज्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा हवी त्याला ती मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सूर्यनारायण हे सगळ्या ग्रहांचे राजा आहेत. त्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये जर कुठलेही ग्रह वक्री असतील, तर सूर्यनारायणांना प्रार्थना करा, की माझ्या पत्रिकेमध्ये जे काही चुकीचे ग्रह वक्री आहेत, त्यांना मार्गी करा आणि मला सगळ्या चांगल्या ग्रहांची चांगली फळं मिळू देत. सूर्य उपासना करताना बऱ्याच वेळा काही गोष्टींचं आपण पालन करायला पाहिजे. या 7 दिवसामध्ये कुणालाही चुकीचं बोलू नका. कारण हा जो सूर्य उपासना किंवा सूर्यपूजा आपण जी करतो, ती सूर्याला प्रसन्न करण्यासाठी करतो. आणि आपण जर चुकीचे शब्द, कुणाला शिव्यागाळ केली, उगीच भांडण काढलं किंवा नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार जर आपल्या मनामध्ये आले, तर त्याचा परिणाम आपल्या पूर्ण आपण जी उपासना केली यावरती होणार आहे. त्यामुळं शक्यतो सूर्य उपासना जर ज्यांनी करणार असाल किंवा करत असाल, तर त्यांनी शक्यतो कुणालाही चुकीचं बोलायला जाऊ नका. या 7 दिवसामध्ये सात्विक राहा, ब्रह्मचर्याचं पालन करा. उपवास जर तुम्हाला जमणार नसेल, तर सात्विक भोजन करा. रोज आपलं सकाळी लवकर उठून सूर्याची उपासना करा. सूर्याला कलशामध्ये पाणी द्या, अर्घ्य द्या. सूर्याला सांगा, की "हे सूर्यनारायणा, आमच्या आयुष्यामध्ये अ, ह्या अडचणी आहेत आणि त्याचं तुम्ही निरसन करा आणि आम्हाला योग्य असा मार्ग दाखवा." सूर्य उपासना केल्यानंतर तुम्हाला हळू फरक जाणवेल आणि या 7 दिवसात केलेली सूर्य उपासना तुम्हाला पूर्ण वर्षभरासाठी उपयोगी उपयोगी पडणार आहे. या 7 दिवसामध्ये हृदय स्तोत्र जर वाचता आलं, आदित्य हृदय स्तोत्र जर वाचन करता आलं, तर नक्की करा. दिवसभरात जाता येता ओम सूर्याय नमः, ओम ह्रीं सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः जे तुम्हाला मंत्र पाठ असतील, ते पाठ करा किंवा जाता येता तुम्ही ते मंत्र जरी म्हटलात, तरी तुम्हाला त्याची चांगली फळं मिळतील. किंवा ओम भास्कराय नमः, ओम घृणी सूर्याय नमः. तुम्हाला जे शक्य असेल ते दिवसभरामध्ये तुम्ही सूर्याचे मंत्र म्हणा, गायत्री मंत्र म्हणा आणि ज्यावेळी म्हणजे तुमची जी कुंडली असते, त्या कुंडलीमध्ये जर सूर्य कमजोर असेल, तर त्या लोकांनी विशेष करून या वर्षामध्ये सूर्याची नित्य नियमानं पूजा करायची आहे. सूर्य असा एकमेव देव आहे, जो आपल्याला प्रत्यक्षात रोज न चुकता दर्शन देतो. अगदी मोठे-मोठे साधू, संन्याशी, मोठे-मोठे देवसुद्धा सूर्यनारायणाची पूजा करतात आणि जे सूर्याची उपासना करतात, त्यांना मान, सन्मान, कीर्ती, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, निरोगी दीर्घायुष्य हे लाभतच. त्यामुळं आपण नक्की ही उपासना करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आपण अजूनही नाथयोगिनी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा. अजून नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण या चॅनेलवरती
परत एकदा येऊयात. आपण नाथसंप्रदायाची संपूर्ण माहिती देणार आहोत. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ बघा आणि ज्यांना कळलं नसेल त्यांनी कमेंट्स करा. कृपया WhatsApp केलं तरी चालेल. फोन उचलता आला नाही तर राग मानू नये. परत एकदा सगळ्यांना मनापासून आभार. ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश.